शिंदेंच्या दावोस दौऱ्याच्या वेळी एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराकनं दिली होती। विना परवानगी विमान देशात गेल्यामुळे पाडण्याचा इशारा। रोहित पवारांचा बीएसआरच्या बेजबाबदारपणावरती खळबळजनक आरोप। अजित पवारांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आले होते असं लोकांचं म्हणणं। खरंच रेकी झाली होती का? सीबीआय सीआयडीनं याचा तपास करावा, रोहित पवारांची मागणी। महाविकास आघाडीचा अखेर ठरलं। शरद पवार राज्यसभेचे उमेदवार। काँग्रेसचा पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा, तर ठाकरेंच्या सेनेकडनं संजय राऊतांनी पवारांची भेट घेतली। शिंदेंच्या शिवसेनेकडनं राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव निश्चित। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी बैठक संपन्न। बैठकीत शेवाळेंच्या नावावर शिक्कामोर्तब। तुम्ही बाप का काढला? भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींची भास्कर जाधवांसोबत बाचाबाची। विधिमंडळ परिसरात दोघांमध्ये वाद। बोलताना भास्कर जाधवांची जीभ घसरली। आखाती देशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू। महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था। विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलासह इंधनाची आयात बंद। भारताकडे फक्त 2 महिन्यांचा तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा उपलब्ध, तर आवश्यकतेनुसार उपाययोजना करणार, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरसह रत्नागिरी, जालना, अमरावतीतील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची अफवा। पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीत पडझड। सोनं 6,000 तर चांदी 23,000 स्वस्त। सोन्याचे दर 34 दिवसात 14,000 पडले, तर चांदी एका दिवसात 23,000 रुपयांनी स्वस्त। T20 वर्ल्ड कपच्या फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये लढत। टॉस जिंकून न्यूझीलंडचा गोलंदाजीचा निर्णय। आफ्रिकेच्या 5 ओव्हरमध्ये 2 बाद 45 धावा।